इंदोरमध्ये आले आणि सराफा बाजारमधलं नाईट फूड मार्केट तुम्ही बघितलं नाही आहे असं कधी होईल का? तर चला मग आपण आज ते एक्सप्लोअर करूया. मी घेतली आहे रबडी, खूप मस्त आहे. आता आरूच्या घेतलंय गुलाबजाम. गरम आहेत का ग? अरे कुठं बसणार? गुलाबजाम एकदम अजिबात ओव्हर गोड नाही आहे, छान आहे गुलाबजाम. मीडियम मीडियम मीडियम. स्पेशली रबडी बरोबर खाताना तो जास्त छान लागत होता. छान सुरुवात तर आमची छानपैकी आम्ही आता मस्तपैकी गुलाबजाम आणि रबडीवर केलेली आहे. पुढे काय काय मिळतं बघूया. दुसरी जी डिश आम्ही ट्राय केली ती होती बुट्टेका केस, म्हणजे थोडक्यातच कणसाचा केस होता. रुपयाचा आहे बट खूप पोटभर आहे ना. नंतर आम्ही ट्राय केली ही चटपटीत अशी भेळ. याला कसल्या प्रकारची भेळ म्हणतात मला तर माहिती नाही आहे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला हे खायला खरंच खूप आवडते. मला म्हणजे नॉर्मल चिरमुऱ्याच्या भेळेपेक्षा सुद्धा ही भेळ खायला जास्त आवडते. सो जेव्हा जेव्हा मलाही मिळते मी नक्की ट्राय करते. आणि नंतर मग एका ठिकाणी ही प्रचंड अशी मोठी लाईन होती. जवळपास 15 ते 20 मिनटं लाईनमध्ये थांबल्यानंतर आदित्यला ही डिश मिळाली आणि माझी तर अवस्था पार अगदी गळून गेल्यासारखी झाली. म्हणजे खूप वेळ केला. तर ही डिश होती कोकोनट क्रश आणि इट वॉज रिअली अमेझिंग. एकदम फ्रेश होती, खूप मस्त वाटलं पिऊन. जे काही थकवा आला होता तो सगळा निघून गेला. बाय द वे तुम्ही सराफा बाजारला व्हिजिट केलं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.